माझा नमस्कार आणि प्रिय मित्र आणि मैत्रिणींना पण माझा नमस्कार. आता याच्यामध्ये तुम्ही थोडेफार असे आहेत की मी त्यांना ओळखते, कारण तुमच्या बॅच मध्ये मी पण नव्हते तौफिक भाई सारखे, कारण मी 1998लाच इथून सोडून गेलेले होते गेवराई. आता त्याच्यानंतर अचानक म्हणजे 27 वर्षानंतर मला ज्यावेळेस पहिला फोन आला की रोहिणी तुला माहिती आहे का आपली बालम टाकळीला गेट टुगेदरचा कार्यक्रम, त्यावेळेस असं वाटलं की मी परत खूप छोटी झाले. जे स्वप्नात म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते मी स्वप्नात बघत होते तुम्हाला. कमीत कमी म्हणजे ज्यावेळेस मी शिकले होते ते भूतकाळातल्या गोष्टी ती काढत नाही, पण त्यावेळेस म्हणजे सगळ्यात जास्त मला शिकेलं होतं मान दिलं ते गुरुजन वर्गांनी. त्याच्यामध्ये कांगुनी सर सगळ्यात महत्वाचे, कांगुनी आणि मॅडम आणि सर ते नाही येत आज, पण मी नववीला होते त्यावेळेस त्यांनी मला माझी एक्झाम नव्हती झालेली, घरी येऊन पेपर दिले. त्याच्यानंतर वेद पाठक सर, जगताप सर सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला होता. मी ज्यावेळेस जायचे राबरीवरून गेवराईला जायचे त्यावेळेस मला 1-2 वेळेस वेद पाठक सर रस्त्याला दिसले होते. माझे हसबंड होते बरोबर, म्हटलं ते पहा माझे सर चाललेले, म्हटलं तर आपण बोलू, पण सर काहीतरी घाईत होते त्याच्यामुळे गेले. परत जगताप सरांना आपला हा कार्यक्रम झाला शताब्दीचा त्यावेळेस पण भेटले. सरांनी नाही ओळखलं मला, पण मी ओळखलं. परत चापडगावला जाताना मला खाडे सरांची आठवण व्हायची, कारण प्रत्येक वेळेस खाडे सर आम्हाला, ज्यावेळेस मी 8वीला होते त्यावेळेस आपली कबड्डीची टीम घेऊन खाडे सर घेऊन गेलेले होते. म्हणजे ज्या छोटे छोटे सगळ्या ज्या आठवणी आहेत का त्यात लगेच उजाळा देत होत्या. असं वाटायचं की म्हणजे मला ज्यावेळेस असं मी चालले का असं वाटायचं ह्याच मातीतून ह्याच शाळेतून आपण मातीचे दगडे होते, काही कळत नव्हतं. आताची जनरेशन आणि त्यावेळेची जनरेशन खूप वेगळी होती. त्यावेळेस मुलं मुलींना ओळखत नव्हते किंवा मुली मुलांना ओळखत नव्हते, मुली एकीकडं मुलं एकीकडं, पण सगळ्यांनी एवढी साथ दिली आणि सगळं काही चांगलं व्यवस्थित घडवून आणलं, त्याच्यामुळेच आम्ही आज इथं सगळेजण आहोत. आता जसं सगळ्यांनी सांगितलं की काही परदेशात जाऊन आले किंवा काही देश सेवा करतात, सगळेजण जिथं तिथं सेटल झालेले आहेत. पण आज जे गेट टुगेदरचा जो कार्यक्रम घडून आला याच्यात तर लहानपणीचा उजाळा भेटला, पण सगळ्यात महत्वाचं जे आपले गुरुजन वर्ग कधी आजच्या या जनरेशन मध्ये कोणी कोणाला ओळख देत नाही, पण आजच्या ह्या दिवसामुळं आपल्याला समजलं की आपले जे गुरुजन वर्ग ज्यांनी आपल्याला आजपर्यंत इथं उभा राहण्याची तयारी करून घेतलेली आहे आपल्याकडून, त्यांना आपलं भेटणं झालं ही सगळ्यात मोलाची महत्वाची गोष्ट आहे. आजकाल समोरचा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला कोणाला ओळखत नाहीये किंवा बोलत नाही, पण ह्या गोष्टीमुळं आज आपण सगळ्यांना एकमेकाला बद्दल ओळख झाली. इतक्या लांबच्या कधी न भेटलेल्या मैत्रिणी, कधी न भेटलेले मित्र जे फक्त आपण डोळ्यांनी पाहत होतो की आहे बरं का तो माझ्या वर्गात होता, पण कधी आपण भेटलो का, कधी बोललो का, कधीच नाही. आज शक्य 27 वर्षानंतर टप्प्यावर सगळेजण आपण भेटतोय. म्हणजे काहींचे आपले मुलं ज्यावेळेस आपण एकमेकाला सोडून त्यावेळेस आपले मुलं सुद्धा आपल्या वयात मोठी राहतात. आता आपण तसे नाहीयेत, पण आता निदान ह्या नवीन मोबाईलमुळे किंवा कशामुळे तरी जवळ आलो, एक हा मोठा फायदा झालेला आहे सगळ्यात मोठा. आता याच्यामध्ये काही चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण काही चेहरे मीच विसरून गेलेली आहे. काय सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेद पाठक सर आहेत तसेच आहेत, मी बघते त्यांना पाहिलेत तसेच, काहीच फरक नाही, यंग टू यंग, काय काहीच नाही. त्यांचं चांगलं बोलणं मी प्रत्येकाला म्हणायचे वेद पाठक सर आहेत तसेच. काय वेद पाठक सरांचं एक जोक आठवतं मला, फक्त कोणाला राग येऊ देऊ नका, कारण आता ते तसं आहे. मी 5वीला होते, आपल्याला वेद पाठक सर क्लास टीचर होते, मराठीला होते. हा आणि वेद पाठक सर मला काय म्हणजे गरज तू मॉनिटर हो. बरं मॉनिटर झाले,
मला एकही मुलगा ऐकत नव्हता, एकही मुलगी ऐकत नव्हती. नुसती लांब लचक नाव लिहून ठेवले, दाखवले, ऐकत नव्हते. आणि सांगितलं मग सर हे ऐकत नाही, पाहायची चिठ्ठी आणि तेच हसायला बसायचे, एवढे मोठे. आणि सगळ्यात एक दिवस असंच झालं, आपला 15 ऑगस्टचा हे होता सण यायचा. आपल्याला 5वीच्या वर्गाला आतमध्ये त्या कॉर्नर मध्ये वर्ग होता आपला. तिथं सगळेजण सरांनी दरवाजा लावून घेतला. बाहेर मोठ्या वर्गाची पीटी चालू होती. आता आपला आतमध्ये खूप गोंधळ, इतके भांडणं. त्याच्यामध्ये आता त्यांचे नाव नाही, एक सगळे होता दादा सगळे आणि एक भोंगळे होता. सरला मी म्हटलं सर आतमध्ये पहिले सगळे भांडणं करायला लागले, मला ऐकत नाही. सर म्हणजे थांब, मी आलो घरी, काठी घेतली, आतमध्ये आली. ए कोण भांडणं करत रे? कोणीच बोला. मी त्यांना सांगितलं ना, ते सगळे भोंगळे उभे बाजूला राहिले. इतका अशा झाला अक्षरशः वेदपाठक सर सुद्धा बोट धरून हसत. आणि मी जन्मभर म्हणजे विसरणार नाही असं तो दिवस होता. म्हणजे बाहेरचं वेगळं झालं पण आतमध्ये खूप मजा आली होती. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत की ती माणसाला स्वप्नात सुद्धा येतात. आता म्हणजे मी इथून कमीत कमी 13-14 वर्षाचे असेल त्यावेळेस गेलेले होते. म्हणजे मला काही एवढं आठवत पण नव्हतं. आपल्या काळात काही आताच्या मुलांसारखं नव्हतं. आपण एकदम अल्लड होतो त्या काळात. 13-14 वर्ष म्हणजे काहीच कळत नव्हतं. आणि मग असं वाटायचं की चला हो, म्हणजे हे मित्र मैत्रीण जे कनेक्ट होत होता आपण सगळेजण. कधी कधी स्वप्न सुद्धा पडायचे. अरे एक रेखा होती पवार, मीरा होती. म्हणजे बालपणीच्या आमच्या ज्या कनेक्ट, म्हणजे आम्ही कंटिन्यू बी डिव्हिजन मांडल्यावरचे 4-5 जणींचा ग्रुप होता, त्या कंटिन्यू येत होत. पण असं स्वप्न सुद्धा मी विचार केला नव्हता का माझं तुमचं कधी भेट होईल. पण माताजींची कृपा आणि गुरुजन वर्गांचा आशीर्वाद जे काही सगळेच भेटले. त्याच्यामध्ये फक्त नजन सर आणि नंदा हे पण आम्ही मैत्रिणी होतो. नंदाच्या घरी जाणं येणं व्हायचं. आता आपल्यामध्ये अश्विनी गोंधळी नाही आलेली, तिच्या घरी जाणं येणं व्हायचं. म्हणजे आणि ब मध्ये एवढे काही हे नव्हतं. सगळे पण मुलींचा ग्रुप एकत्र होता. पण नजन सर त्यावेळेस खूप कडक होते. मला नजन सरांची भीती वाटायची. जरी नंदाकडे गेले तर सर घरात नसते तरच नंदाकडे जाणार, तरी जाणार नव्हते. आणि मजेशीर सगळ्यात महत्वाचे वेदपाठक सर, त्यांना भिडलं नाही कोणी आणि सगळं एकदम फ्रँकली वागलेलं त्यांच्या बरोबर. जगताप सर आपले पीटी म्हणजे पीटी आणि कबड्डी म्हणजे कबड्डी. 8वी मध्ये ते कोपरगावला घेऊन गेले होते बारा आपला ग्रुप तालुका लेवलला. आता बाकीचे सर नाही माहिती. हुलावळे सर त्यावेळेस मी 8वीत असताना नवीनच आलेले होते, त्याच्यामुळे माझी त्यांची पण जास्त ओळख. खाडे सर होते गणितात एकदम परफेक्ट, आहेत तसे. खेडकर साडी ते आहेत तसे, काहीच फरक नव्हता त्यांचा. आता बाकीचे सर नाही मला माहिती, पण हे माझे चेहरे हे कायमचे चेहरे. म्हणजे मी कधी जरी चालले रावरीवरून तर मध्ये ते सालशेज वाजत, पहिलं दर्शन त्याचं, नंतर दर्शन शाळेचं. पहिलं प्रत्येक मुलगी पहिले म्हणजे अशा शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या काही गाड्या नव्हत्या. मुलं पण मुलं आहेत तसेच. आता पाहिले यांच्यात काहीच फरक नाही, असाच गोंधळ. मी आल्याबरोबर म्हटलं हा असाच गोंधळ यांच्यात काहीच बदल. त्याच्या डोक्यात सगळ्यात एक नंबर. हा मुलगा कधीच, मी म्हणते त्याला नातू पण तू जरी झालं तरी हसू धरणार नाही. आनंदाचं का झालं. रामेश्वरनी मला एक भजन शिकवलं होतं, धरीला तुझा पंढरीचा चोर. आम्ही 26 जानेवारीला म्हटलं होतं. त्यांनी मला घरी येऊन तेवढं भजन शिकवलं होतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे जी मित्र मैत्रिणीच्या त्या ह्या क्षण सगळं व्यवस्थित हो. असंच आपण भेटत राहू, गुरुजन वर्गांच्या सानिध्यात राहू, एवढीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते बालपण आजही शाळा आठवली की आठवतं ते बालपण. दंगा मस्ती घोड्या आणि मित्र मैत्रिणीचे ते आपलेपण. यानंतर आपल्या विद्यार्थी भगिनीमधील
सो मीराताई धनगोडे यांचे मिस्टर या ठिकाणी श्री अंकुशराव सातपुते भाऊजी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आपला विद्यार्थी मित्रांच्या वतीनं श्री सचिन भाऊ हकाळे, श्री बाबासाहेब शेख, त्याचबरोबर माऊली फाटे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण श्री अंकुशराव सातपुते भाऊजी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांचा या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं सन्मान होत आहे. तो सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करतो. श्री भाऊसाहेब गव्हाणे, श्री सोमेश्वर गलदर, श्री उद्धव भाऊ गरड यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण या ठिकाणी विजू भाऊ संचेती भाऊजी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी या सर्व माजी विद्यार्थी, सर्व विद्यार्थिनी यांच्या वतीनं आपल्या दोघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपल्या सर्वांमधील परिचित असणारे आपले विद्यार्थी मित्र सुकळी गावचे सरपंच आदरणीय श्री लवभाऊ भवर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदर्श शिक्षक राठोड सर, त्यानंतर आपले सर्वांना परिचित असे आदर्श शिक्षक, सर्व शिक्षक वृंद, कारण याच्या अगोदर आपले भरपूर विद्यार्थी बोललेले आहे. बालंबिका देवी आणि ज्या भगवान विद्यालयात आपण जे 1994 ते 99 पर्यंत शिक्षण घेतलं त्या बॅचचे पूर्ण विद्यार्थी आणि संत भगवान बाबा यांना प्रथमतः मी नतमस्तक होतो. आपल्या अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत, अगदी आपण ज्यांना पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली असे छत्रपती शिवाजी महाराज. अभिमान वाटतो की 1999 ची बॅच, कारण याच्या अगोदर भरपूर असे वक्ते बोलून गेलेत आमच्या विद्यार्थी भगिनी की या बॅच मध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. कारण इतर देशात जाऊन आलेले, समुद्रापार जाऊन आलेले विद्यार्थी असतील, त्यानंतर प्रत्येक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, त्यानंतर धार्मिक क्षेत्रात, अगदी प्रत्येक क्षेत्रात जे आपले सर्व जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी घडवण्यामध्ये खरोखर या शिक्षकांचा लाख मोलांचा वाटा आहे. मी प्रथमतः त्या सर्व शिक्षक वृंदांना अभिवादन करतो, नतमस्तक होतो त्यांच्या चरणी, कारण त्यांनी जी काही शिदोरी दिलेली आहे आम्हाला आयुष्यभराची, कारण ती निश्चितच आम्ही नलावडे सरांनी सांगितल्याप्रमाणे या शिदोरीचा समाजासाठी उपयोग करू, आमच्या कुटुंबासाठी करू आणि निश्चितच चांगल्या विचाराचा कुठंतरी आमच्यापासून दुसऱ्याला फायदा होईल, आमच्या कुटुंबाला फायदा होईल असं शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण याच्या अगोदर भरपूर बोलून गेल्यामुळे मी जास्त वेळ बोललो, कारण जास्त वेळ बोलल्यानंतर वर होते आणि आमच्या नंतर भरपूर जण बोलायचे तर 2-2, 5-5 मिनिटं बोलून आमच्या ज्या वर्गमित्रिणी आहेत खरोखर 5वी ते 10वी की मला आठवत नाही की एखाद्या मुला मुली संग भांडण झालंय की वाद झाला, शिक्षकापर्यंत जायची बारी आली. खरोखर ज्या पद्धतीनं आमच्या बहीण भगिनी आहेत त्यांना जे पुत्ररत्न असतील, त्यानंतर आमचे दाजी, त्यानंतर आमचे जे सर्व विद्यार्थी मित्र त्यांचे मुलं मुली, कारण ज्या पद्धतीने आपले जे शिक्षक आहेत त्यांचे सर्वांचे मुलं मुली सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी झालेली शिदोरी जी आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचं काम आम्ही समाजात करत आहोत. निश्चितच सरांचं नाव, शाळेचं नाव, गावाचं नाव अगदी देशभरात, राज्यात पोहोचण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत. आज या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थी अगदी 25-27 वर्षानंतर एकत्र आले. खूप आनंद वाटतोय की सुरुवातीला सांगितलं आपल्या ग्रुपमध्ये थोडंफार बऱ्याचशा गोष्टी झाल्या अडचणी, पण रोज संभाजी हॉटेलमध्ये यायचं, बसायचं आणि कोणी नेतृत्व करा, कोणी जबाबदारी घ्या, जबाबदारी स्वीकारताय ना तू कर, काय लागत आहे ते आम्हाला सांग, आम्ही ह्या गोष्टीपासून
प्रत्येक गोष्टीला कधी कोणाचा मुद्दा खोडायचा नाहीये. अशा पद्धतीनं सगळ्याला वारंवार फोन करणं, ग्रुपमधून मेसेज टाकणं आणि अशा पद्धतीनं असा चांगला असा कार्यक्रम सगळ्याच्या निमित्ताने घडून आणला. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि सर्वांना निरोगीमय आयुष्य लाभो, सर्वांची प्रगती भरभराटीची हो, एवढंच भगवंत चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आपण जे या ठिकाणी सुकळी गावातील सरपंच म्हणून या ठिकाणी काम करतात, अतिशय छान असं काम या ठिकाणी आपण करतात. गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आपण न्याय देतात. निश्चितच यामधून आज दिसून येत आहे. शाळेला मनामध्ये एक वेगळंच स्थान आहे, शाळेला मनामध्ये एक वेगळंच स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी शाळा आमची शान आहे, कितीही दूर गेलो तरी शाळा आमची शान आहे. सर्वांची हसमुख असणारे, सर्वांचे स्नेह असणारे संजीवभाऊ टोके. मोकळ्या मनाने एक 2-4 आठवणी सांगणारे. याचा आनंद होतो की आता शाळेमध्ये आपण शिकलो आणि सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी मीच आहे असा अभिमानाने सांगतो. दळण कुठं? टोकेला बेटा. पाणी कुठं? टोकेला बेटा. अशा बऱ्याच काही आठवणी आहेत मित्रांनो. मला आनंद ते बी सांगणार आहे कमलेश, टेन्शन घेऊ नको तू. मला आनंद वाटतोय आपली 1999 ची बॅच आहे ही लक्की बॅच. सर यात फेल होणारा सुद्धा सक्सेस आहे. एखादा विद्यार्थी दाखवायचा जो काहीच काम करीत नाही. आमची परिस्थिती नव्हती. माझ्या 10वीच्या निकालावर मला याला नंबर लागला होता टर्नरला. आमचे फादर 90 मॅम होती. परिस्थिती नव्हती पण तरीही पुढलं शिक्षण घेतलं. कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या हुद्द्यावर गेलं. कोणाचीच परिस्थिती असं श्रीमंत कोणी नव्हतं. सगळे काही ज्या त्या हुद्द्यावर व्यवस्थित आहेत. पण शाळा शिकत असताना काही मूर्खताच्या गोष्टी लय भारी भारी झालेल्या पण त्याच्यामध्ये कॉमेडी झाली. जगताप सरांनी आम्हाला शेवगावला स्पर्धेसाठी नेलं. आता आमची स्पर्धा म्हणजे कुस्ती. आता गेलो कुस्ती खेळायला. जाताना तिकीट काढली, येताना निघालो. तिकीट किरकोळ हो, लय बी नाही, 10 रुपयाच्या आतलंच होतं. एवढं आठवत नाही. पण आता सर म्हणले काय गर्दी फुल. मी लगे हात धुवून आता एवढाच एक फायदा आहे. आता कंडक्टर कोण? छगन तात्या राजपुरी. एवढं एक बघा बरं का. आता काढा म्हणले तिकीट. तिकीट काढली. आले कंडक्टर पुढे तिकीट तिकीट तिकीट. आम्ही सकाळचे तिकीट वर घेतले नाटक केलं नाशी धरली. आम्हाला त्या टायमाला हे नाही कळलं ना, सकाळचं तिकीट वेगळं असतं दुपारचं तिकीट वेगळं असतं. आल्यानंतर सर मध्ये वापरून आले तिकीट काढले आमचे. म्हणजे काही गमती जमती अशा झाल्यात की विचारता सोय नाही. ढाकणे सर होते आपल्याला. ढाकणे सरच्या तासाला आम्ही होता येईल तेवढं 100% शिस्तीत वागायचो. त्याचं कारण जे होतं, जगताप सर आले तर 2 छाड्या आणतील काय वाटत नाही. होळी सरांनी आणलं तर काही वाटत नाही. पण ढाकणे सर एका टायमाला 12 फटके आणायचे. ते नॉन स्टॉप भदाड 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 भदाड. अशा खूप काही आठवणी आहेत. आता रोहिणीने जे सांगितलं मी एक आपल्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना सुचवू इच्छितो. आपल्याला एकत्र यायला 26 ते 27 वर्ष लागलेत. आणि जर खरोखर आपल्याला मरेपर्यंत एकत्र राहायचं असेल ना तर प्रत्येकाने आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाला प्रत्येकाला बोलवा. आपण सगळे परत आयुष्यभर एकत्र राहू. हा गोल्डन चान्स आहे. ही वेळ परत नाही. ही वेळ परत नाही. नाही श्याम तू असंच म्हणला पुण्याला पळून गेला. हा नाही नाही 12वीची पेपर संपल्यानंतर चल म्हणलं कुठं आला का देऊ नाही आला. 12वीला 10वीच्या नंतर 12वी आल्यानंतर समाजशास्त्राला जवळीस आली होती. कॉमेडीला भारी. आता काही समजून घ्या गोष्टी. आता यातल्या 4-5 जणांना समजतात आणि काहीला संबंध नाही कळत. समाजशास्त्राला काय होतं? घोटूळ. हे शिकण्यासाठी स्पेशल जगताप सरांना राठोड सरांना विनंती केली. जवरे सर म्हणले सर हे तुम्हीच हँडल करता, हे मी नाही करू शकत. अशा काही गोष्टी राहायच्या. बऱ्याच शिक्षकाचा मार्ग घेऊन मी बरं झालो होतो.
सगळे शिक्षक होते. तरी आपल्या याच्यातले नाही का खंडागळे सरांना कस काय मेसेज नाही पोहोचला तुम्ही, मला माहित नाही, मी येताना नव्हतो नेमकी, नाही बाहेरच होतो ना, फोनला नंबर बदललेले ते. पाचवीला आल्यानंतर इंग्रजीसाठी सुप्रसिद्ध आमचे सर होते थोरात सर. थोरात सरचे लाडके दोनच विद्यार्थी शांती साखरेन संजय टोके. तास भरला शांतू टोके या पुढं, ते मग आम्ही जायचो ते XYZ काय आणायचं ते आणायचो. पण आल्यानंतर 6 महिने झाली, वार्षिक झाली, सरांनी पुढे घ्यायचं. सर इंग्रजीला किती आहेत मला, किती पडते ना वाटले तुला? सर 50. अरे गधाड्या तुला 65 आहेत. मी कम्यापेक्षा हुशार आहे मग म्हणलो, कम्या तर लिहू मारायचा, आपण म्हणले आता हुशार आहेत म्हणलं. आयलं म्हणलं काय व्हायचं. पण योगायोगाने 7वीला झाली त्यांची बदली, 8वीला आले खंडागळे सर. खंडागळे सरने आला घटक चाचणीचा विषय दिला सर. आमची एक लय भारी पद्धत राहायची, ठराविक 7-8 जणांची. इंग्लिशचा वरचा प्रश्न शेवटपासून परिपूर्ण लिहायचा, तेच आमचं उत्तर. आता 5-6 जणांचे सेम टू सेम पेपर आले. खंडागळे सरांनी स्टाफ रूम मध्ये बोलून घेतलं. ए म्हणले या इकडं. सर म्हणले हे काय लिहिलं? उत्तर लिहिलंय. अरे हे कोणचं उत्तर? हेच उत्तर आहे, थोडा सरला विचारा, याच्यावरच मार्ग देत होती. सर जसे उभे होते तसे खाली बसले, 2 गिलास पाणी केले, म्हणले अरे लय येडे आहेत रे तुम्ही, आम्हाला 8वीला गेले तर कळ ABCDतला C किती अक्षर. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, प्रत्येक शिक्षकाच्या काही ना काही आठवणी आहेत. नजन सरांची खूप आणि छान आठवणी ते निवडायची. चतुर विद्यार्थी होतो. अशा प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी आहेत. कधी कधी मक्कार मार खाल्ला. की आपली बॅच अजून एका कामासाठी लकी आहे. कारण सर त्या टायमाला ते कबूतर ज्या काय कबूतर हे काय ही गोष्ट नव्हती, ही गोष्ट बिलकुल नव्हती. मुली कोण आहेत तर आपल्या घरातल्याच आहेत. काही जरी मुलींचं काम सांगायचं असलं ना, एकटा काही सांगायचं आम्ही सांगायचं. त्या टायमाला हे प्रेम दाम काय काय काहीच कळत नव्हतं. म्हणून आपण सक्सेस झालेले ते विसरू नका. त्या टायमाला ही जर गोष्ट असती ना, 100 सक्सेस झाला म्हणजे त्या टायमाला आपल्याला काही ती गोष्ट माहित होती पण अवगत नव्हती. आपल्या घरचे संस्कार नव्हते, आपल्याला शिक्षक वर्ग चांगला होता हे ध्यानात घ्या. नाही तर त्या टायमाला शिक्षकांची एक परिस्थिती होती. विनासावर गुरुजन वर्गांनी विद्यार्थी, तुम्ही घडलेला विद्यार्थी हा एकही फेल नाही. आमच्या आधीच्या बॅचचा 98चा निकाल कमी लागला आणि 99च्या बॅचनी जवळजवळ 30% निकाल वाढून लावला होता. असा प्रकारचा निकाल लागला होता. प्रत्येकाने चला बऱ्याचशा काही आठवणी आहेत, पण मी सांगितलेल्या मुद्द्यावर विचार करा. घरचा आपला कुठलाही कार्यक्रम असो, आपल्या मुलाचा मुलीचा प्रत्येकाला बोलवा. आपण आयुष्यभर खरोखर सोबत राहू, हा गोल्डन चान्स आहे. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव तुला बोलायचं काय करायचं? अरे बोल ना. यानंतर माझे मित्र अनवर शेखे बोलतील. अरे जवळ धर माईक. बोल बजरंगबली की जय. बोलायचं म्हणजे खरं आता आठवणी आहे. माईक वर धर ना थोडा. बोलायचं म्हणजे इथून सुरुवात आहे. आता कोण पाहतं? पण आता कसं आहे, सरांनी आपल्याला म्हणजे सगळ्या सरांनी जे मार्गदर्शन केलं किंवा सगळ्यांनी जे घडवलंय. माझे वडील तर क्लार्क होते काय, त्यांनी मला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण मी काय शिकलो नाही. मी 10वी नापास झालेलो माणूस काय. हा 10वी नापास होऊन तुम्हाला सांगतो आज एकदम चांगल्या परिस्थितीत सगळं यांच्यामुळे घडलेलं आहे. यांच्यामुळे घडलं म्हणजे यांनी कसं का व्हायना थोडं मार्गदर्शन कसं. आजही मला मराठी वाचता येत नाही काय, परंतु जरी नाही वाचता आली तरी काही त्याच्यात काही हे नाही झालं असतं, परंतु त्याच्यापेक्षाही चांगला माझा प्रपंच चालू आहे. यांच्या मार्गदर्शनामुळे मला हे सगळं घडलं. मला सांगायचं म्हणजे काय, तर मी आज उभा बी राहिलो नसतो, या टोक्याने मला उभा केलं. मी बोलायचं मनस्थितीत नव्हतो.
खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. आता ह्या सगळ्यात हे सगळं जितके सर लोक आहेत त्यांनी पाहिलं, मला जवळून सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. काय त्याच्यात काही हे नाहीये. राठोड सर असताना त्यांनी खूप शिकवायचा प्रयत्न केला. उळवले सर असतील किंवा आपले जवरे सर असतील, हे म्हणायचं तू भाईचा मुलगा आहे, काय तुला हे सगळं चांगलं वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे. मला पंकज पेपरला जे आहे का 100 पैकी जरी धरले तर मला 10-5 मार्काच्या पुढे कधी पाडलेले नाही. हा खरा इतिहास आहे. म्हणजे हे आपण काय लपून ठेवणं हे चुकीचं नाहीये. म्हणजे आपण आपलं सगळं मनमोकळं सांगायलाच पाहिजे. तर आमचे जे अतुल शेळके होता त्याचा काही पेपर पाहून लिहायचा किंवा कोणी अजून असेल, हे जवळ आले का यांचे पेपर पाहून लिहायचे, गाळ्या जागा फिळ्या जागा, त्याच्यात मार्क खरी खरी ऍक्च्युअल कंडिशन सांगणार माणूस आहे का नाही. खरं आहे का. आता याच्यापेक्षा जादा काही सांगायची गरज नाही राहील. बालमटाकळी गावामध्ये मिळवलेला आहे. आपल्या सर्व मित्र परिवाराने आपल्या या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये जो आपण उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी बालमटाकळी गावामध्ये केली ती सर्वांना वाखाणण्याजोगी आहे. यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतो विद्यार्थी भगिनींच्या वतीनं सो नंदाताई नजन यांना, की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. आणि का करणं याचा उद्देश जर लक्षात घेतला तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये शिक्षकाचं स्थान हे खूप महत्वाचं आहे. पण आपण कधी त्यांना ते बोलून दाखवत नाही आणि ते ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे आजचं गेट टुगेदर असं मला वाटतं. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण पंतप्रधान मुख्यमंत्री हे सर्व ज्या वेळेला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतात आणि 5 वर्ष असेल काय त्यांचा ठराविक कालावधीनंतर ते रिटायर होतात किंवा माजी म्हणून संबोधले जातात. परंतु शिक्षक एक असा व्यक्ती आहे की आपण कुठेही दिसले तर त्यांना काय म्हणतो, हे माझे शिक्षक. माझे शिक्षक म्हणून आपण कधी त्यांना संबोधत नाही. हा त्या शिक्षकांनी मिळवलेला म्हणजे एक गौरवास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात हे ऐकून खूप छान वाटलं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समजा आपण व्यवसाय असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचं एक स्थान कमवलेलं आहे. आणि या सर्वांचा किंवा परिपार किंवा हे कशामुळे घडलं तर फक्त आणि फक्त आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे घडलं असं मला वाटतं. आता शिक्षकांपैकी त्यांनी, कारण आपल्या मंदिराचं आपण कळसाचं दर्शन घेतो, परंतु त्या पायाकडे कुणीही लक्ष देत नाही की जो मजबूत बनलेला असतो. आणि अशा या मजबूत बनलेल्या पाया म्हणजेच आपले गुरु. आपण आपल्या आयुष्यामध्ये 3 लोकांचं ऋण कधीही फेडू शकत नाही, आपले आई वडील आणि गुरु. आणि गुरूंचं स्थान हे आपल्या यात कधीही फेडू शकत नाही. आपण त्यांच्यासाठी किती होते. गौरे सर 11वी-12वीला होते. सरांकडे भूगोल आणि समाजशास्त्र विषय. भूगोल म्हटलं की आम्हाला दुपारी सरांनी एक्स्ट्रा पिरियड घेऊन बरेच आमचे पण जोशी सर असतील, त्यानंतर सोनवणे सर असतील. सोनवणे सरांनी सुद्धा आमचं मराठी आणि इंग्रजी विषय, आपल्या इंग्रजी विषयाला मला वाटत नाही कधी परमनंट शिक्षक होते म्हणून. आठवते का तुम्हाला सगळ्या कोणाला? नाही. कधीही आम्हाला इंग्रजीला गणित इंग्रजी विषयासाठी आम्हाला परमनंट शिक्षक मिळाले नाही. म्हणून बऱ्यापैकी आम्ही इंग्रजीत कच्चेच होतो. 12वीला गेल्यानंतर मात्र सोनवणे सरांनी आमचा खूप म्हणजे एक्स्ट्रा अभ्यास करून घेतला आणि त्यामुळे आम्ही 12वी निदान पास होऊ शकलो असं मला वाटतं. बिगर कॉपी आणि जवरे सरांनी सुद्धा एक्स्ट्रा क्लास घेऊन 12वीचा पाया आमचा खरंच पक्का केला आणि त्याच्यामुळं आम्ही आज यशस्वी होऊ शकलो. बरेच आता म्हणजे असं नाही की फक्त शिक्षक असेल किंवा आता बरेच जणांनी ऐकलं मी सैनिक वगैरे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले बंधू आहेत. आणि मुलींमध्ये सुद्धा आता स्मिताचं जर उदाहरण घेतलं तर स्मिता एक उत्तम म्हणजे गृहिणी आणि उत्तम स्वयंपाक करणारी गृहिणी अशी मला जे आतापर्यंत जाणवले. उकडीचे मोदक आणि तिथे ते खूप फेमस झालेले असे या ग्रुपमधून मला समजलं. त्यानंतर जोशी सरांचं जर उदाहरण घेतलं तर मी 12वीच्या शिक्षकांबद्दल आधी बोलते कारण मला जरा ते भरभरून आठवते. म्हणून जोशी सरांचा विषय असा की इतिहास विषय आणि राज्यशास्त्र विषय दोन्ही आवडते विषय माझे वास्तविक. 12वी निराली प्रकाशन, सुविचार प्रकाशन आणि फडके प्रकाशन हे 3ही पुस्तकं आमची पाठ का जोशी सरांमुळे. केवळ झोपेतही कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर सांगू शकू इतका अभ्यास त्यांनी आमच्याकडून करून घेतला होता. त्यामुळं 12वी म्हणजे असं
65च्या पुढे कधी गेलो नाही. 10वी पर्यंत 65% सगळेजण होते, पण 75ची उडी ही मी पहिल्यांदा 12वी मध्ये घेतली. याच्या मला या सगळ्यांची खूप मोठी त्याच्यामध्ये मला मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्यानंतर अण्णांचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे 6वी मला वाटतं विज्ञान विषय पण अण्णांकडेच होता आणि मी प्रयोग कम्प्लीट केलेला नव्हता. प्रयोग कम्प्लीट केल्याने हे मला माहिती होतं, अण्णांना माहित होतं की हिची कम्प्लीट नाहीये वय. त्याच्यानंतर मग अण्णांनी काय केलं की सगळ्यांना उभं केलं की कोण कोणाची वय कम्प्लीट आहे, पण मी त्याच्यामध्ये उभी नाही राहिली. माझी कम्प्लीट नव्हती पण मी उभी नाही राहिली. मग अण्णांनी सगळ्यांची वया चेक केला गेली, मला म्हटली तुझी वय घेऊन ये चेक करायला. मग आली पंचायत माझी, कारण कम्प्लीटच झालेलं नव्हतं. आणि मग अण्णांनी जो सगळ्यांसमोर मला मार दिला होता तो मला अजूनही आठवतो. शिस्तीची पायाभरणी माझी तिथे झाली. वडील होते पण त्यांनी मला शिस्त तिथे लावली. त्याच्यानंतर महापरी सरांचा परिचय म्हणजे तसं सरांशी एवढा संपर्क नाही आला. जगताप सरांच्या तासाला आम्ही कायम घाबरायचो, कारण सरांकडे विषय होता पीटीचा तास म्हणजे आम्हाला फारच त्रासदायक वाटायचा. आणि MCC महाराष्ट्र कॅडेट कोर त्यावेळेस सुरू झालेलं होतं आणि बाहेर यायचं म्हटलं की घाम फुटायचं, नाही आता नको जगताप सर आहेत. आणि शिस्तीच्या बाबतीत सरांचं खूप म्हणजे खूप सगळ्यांनाच म्हणजे शिस्त लावण्यामध्ये सरांचं नाव हे सगळ्यात आग्रे सर असेल. त्यानंतर राठोड सरांचा जर विषय मराठी विषय होता. मराठीमध्ये मला आजही अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी मराठीचं वाचन कधीही करत असेल तर मला काना मात्रा वेलांटी ही चुकलेली लगेच लक्षात बसते, म्हणजे कोणाची चुकू दे. इव्हन माझे मिस्टर सुद्धा शिक्षक आहेत, त्यांची खूप ग्रामरची चुका असतात आणि हे माझं ग्रामर सुधारवण्याचं काम फक्त आणि फक्त राठोड सरांमुळे झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप म्हणजे आभार आहे, कारण मला आता त्याचा खूप उपयोग होतो. त्यानंतर हुरळे सरांची शिस्त आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वडिलांचे चांगले खास मित्र होते त्यामुळे येणं जाणं त्यांच्याकडे खूप होतं. या सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद खूप जवळून आम्हाला अनुभवायला मिळाला. त्यानंतर व्हीसी सरांचं गणित सुद्धा आम्हाला आतापर्यंत म्हणजे खूप मार्गदर्शक आणि मला आता भविष्यातही ते आपल्याला उपयोगी राहणार आहे. त्यानंतर वेदपाठक सरांचा एक अनुभव असा की मी आणि सुनीता 12वीला असताना आम्ही इंटरमिजिएट दिली होती. का तर आम्हाला म्हणजे DED ला त्याचे मार्क्स वाढावे या दृष्टीने आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. त्याबद्दल वेदपाठक सरांची विशेष म्हणजे मला आभार मानते मी, कारण DED ला गेल्यानंतर मला त्याचा खूप फायदा झाला. आणि सुनीता आणि आम्ही त्यांच्या घरी बहिणीकडे राहून तो पेपर दिला होता. अशा प्रकारे शिक्षक लोकांच्या खूप छान छान आठवणी आहेत. आणि मला म्हणजे बऱ्याच लोकांशी संपर्क आल्यामुळे बरेच मी ब्लँक झाले आणि बऱ्याचशा मित्रमैत्रिणींची फक्त नावं लक्षात आहेत, चेहरे बिलकुलही लक्षात नव्हते. त्याबद्दल सर्वांचे मी पहिले दिलगिरी व्यक्त करते की मला जर म्हणजे मी विसरले कोणाला असेल तर त्याबद्दल खूप म्हणजे क्षमस्व. आणि सगळ्या मैत्रिणींचा खूप छान ग्रुप आणि 12वीला आम्ही खूप एन्जॉय केलं. सगळ्या मुली या प्रत्येक प्रकारचे खेळ खेळायचो, विटीदांडू असेल किंवा नवीन बिल्डिंग मध्ये सरांना जवरे सरांचे शाळेपासून ते कॉलेज पर्यंत किती वेळा येतात सर हे बघण्यापर्यंत आम्हा सगळ्यांना खूप मजा आणि खूप आनंद वाटायचा. आणि ही खूप दिवस कधीही या गोष्टी पुन्हा आपल्याला परत मिळणार नाही. सगळ्याच मैत्रिणींचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल किंवा या कार्यक्रमाला तुम्ही वेळात वेळ काढून सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. दुसरीचा वर्ग या ठिकाणी आपण चालवत आहात. अगदी पायाभरणी जशी मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षणाची सुरुवात पहिली आणि दुसरीच्या वर्गापासून सुरू होते, त्या विद्यार्थ्यांच्या पाया भरण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी ते आपले मनोगत व्यक्त करतील. श्री शामभाऊ खेडकर. गुरुजनांना माझा वंदन. या ठिकाणी सर्वजण जो आपण बॅच ज्यावेळेस आपण जो ग्रुप आपण तयार केला होता त्याच्यामध्ये पहिले 6 महिने हा कार्यक्रम करायचा की नाही करायचा याच्यामध्ये सगळं कार्यक्रम उरकत होत. त्याच्यानंतर स्मिता भोसले, त्याच्यानंतर अतुल देशमुख, हे अतुल शेळके आणि याच्या चर्चा करून सर्वांचं ठरल्याच्या नंतर ग्रुप केला. ग्रुप केल्याच्या नंतर सगळेजण ऍड करता 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 मध्ये अशी एक गोष्ट आली की त्यामध्ये सर्वांची काही जणांची भांडणं, काही जणांनी म्हणायचं हा नाही मला कार्यक्रम मी स्वतः कार्यक्रमात पुढाकार घेतो, हे असे जे प्रकार करून आज जो सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला
याच्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो आणि मला जी 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पूज्य गुरुजन वर्ग यांना विनम्र अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाला सर्वजण अति खुशीमध्ये कार्यक्रम आज संपन्न करत आहोत. पण प्रथमतः काय झालंय, वेळ भरपूर झालेला आहे, सर्वांना भुका लागलेला आहे. सर्वांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर भूक लागल्यासारखी दिसते. पहिलं जेवण पाहिजे ना, 2 वाजले. कारण आज आपले वयोवृद्ध शिक्षक आहेत आणि आज आपण त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण 1999ची जी बॅच आहे, जो 10वीचा वर्ग आहे आणि 10वीचा वर्ग झाल्याच्या नंतर आपण बाहेर गेलो आहोत. प्रत्येकाने प्रत्येकाशी कसं वागायचं, कसं राहायचं, कसं काय आपण स्वतःच्या व्यवसायावर असेल, नोकरीमध्ये असेल कसं काम करायचं हे आपल्याला या गुरुजनांनी शिकवलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण समाजामध्ये आज 10वी बॅचचं एक चांगलं नाव आपण लौकिक केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक आपला विद्यार्थी आज पाहायला भेटतो आहे. आणि आज आपण हे करत असताना आपल्याला माझी एक वैयक्तिक कल्पना अशी आहे की आपण शाळेसाठी आजपर्यंत कार्यक्रम घेत आहोत. शाळेसाठी घेतला, आपल्या गुरुजनांसाठी घेतला, पण आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आज आपल्या गावाचं गावपण घेण्यासाठी आज आपल्यातला माणूस म्हणून, सरपंच म्हणून, आज आपल्या विद्यार्थ्याचा वर्ग मित्र म्हणून आज डॉक्टर रामजी बामदळे हे आज गावचं एक नेतृत्व करतायत आणि सरपंच म्हणून काम करतायत. ते प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे आज बालम टाकायची परिस्थिती काय आहे, पहिली परिस्थिती काय होती, काय ती जुनी पेठ, काय ते बालंबिकेचं मंदिर, काय ते मारुतीचं मंदिर. त्यावेळेला तिकडं भरपूर असा व्यापार चालायचा ना. आज आपण पाहतोय बालमटाकडीमध्ये व्यापार लाईन बंद झाली आहे. आणि याच्यासाठी आपण काहीतरी नवीन एक उपक्रम काहीतरी आता हाती घेतला पाहिजे. एवढंच आज या स्नेह संमेलनाच्या वतीनं आपल्या सर्वांना एक विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ठिकाणी निमंत्रित करतो सोनिताताई दोडके यांना. त्या देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. भाऊबीजीला माहेरी आलेले आहेत, पण मी आज आले त्याच्यामुळे मला घरी पण काम होतं, त्याच्यामुळे मला काही तयारी करायला वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे मी सकाळी लिहिलं आणि आता इथे वाचून दाखवणार. नमस्ते सर्वांना. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आदरणीय मंचावरील सर्व गुरुवर्य आणि आज असलेले माझे वर्ग मित्र मैत्रिणींना सर्वप्रथम सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या आपल्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, कारण की ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो त्या कार्यक्रमाचा खरा योग आज आला आहे. जसे की काही शुभ कार्य असतात त्यासाठी मुहूर्त पाहत असतो आणि ते एक दिवशी येत असतो, तसेच त्याचप्रमाणे आपले हे गेट टुगेदरचे सुद्धा मुहूर्त असणारेच एक हा आजचा दिवस आहे. कारण की खूप दिवसापासून गेट टुगेदर करायचं जवळजवळ 1 वर्ष झालं. गेट टुगेदर करायचं, कुणी म्हणायचं आता वेळ नाही, नंतर करू, उन्हाळ्यात सुट्टीत करू, दिवाळीच्या सुट्टीत करू, पण योग असा की सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम ठरला होता. सर्वप्रथम मी हा ग्रुप बनविण्याचे आणि त्यास मदत करणारे म्हणजेच एवढ्या सर्वांचे मोबाईल नंबर शोधून देणाऱ्यांचे आणि या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे म्हणजेच अतुल, नितीन, श्याम, राम उर्फ म्हणजेच आपले गावचे सरपंच रामेश्वर महाराज, मेजर सदा तौफिक भाई, संभाजीराजे असे अनेक मुले आहेत. तसेच मुलींचा पण सर्व माहिती देणारी म्हणजे स्मिता आणि सविता, या सर्वांच्या टाळ्या वाजून आपण त्यांच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करू. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुर्वे नमः. जेव्हा लहान मुले घरात असतात त्यांचे सर्वप्रथम त्यांचे गुरु हे फक्त आई वडील असतात.
त्यानंतर जे मुलं 5 ते 6 वर्षाचे झाल्यानंतर शाळेत टाकले जातात, त्यानंतर त्यांचे दुसरे गुरु हे शिक्षक असतात, तेव्हा त्यांचा विश्वास फक्त शिक्षकांवरतीच असतो. कारण कोणतेही शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार त्यांना योग्य आणि खरे तेच ज्ञान देत असतात. तसेच आपल्यालाही आपले शिक्षकांनी खूप ज्ञान दिले आणि त्यांच्या या ज्ञानरूपी शिदोरीमुळेच आपण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वजण कार्यरत आहोत. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच करतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या गुरूंनाच कधीच विसरत नाही. ते आपल्या कायम लक्षात स्मरणात असतात. ते गुरु आपल्याला 3 प्रकारचे असतात, जे म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, त्यानंतर ज्युनियर कॉलेजमध्ये, त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंतचे. पण या सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे आपले पाया खऱ्या अर्थाने भक्कम करणारे ते आपले हे सर्व आपले आदरणीय शिक्षक. आजही आपण यापुढेही आपल्याला या शिकविलेल्या प्रत्येक ज्ञानरूपी शिदोरी आजही आपल्याला उपयोगी येते. अशा या गुरूंना मी वंदन करते. मला नेहमी एक गोष्ट आठवते, ती म्हणजे राठोड सरांची. कारण मी ज्यावेळेस 9वीला म्हणजे 8वी नंतरच लगेच 9वीला गेले, त्यावेळेस माझं पण होती शिकण्याची. त्यावेळेस कामुने सर आणि राठोड सर पण होते. तर त्यावेळेस सरांनी, माझे वडील मला शाळेत घेऊन आले, त्यावेळेस सरांनी सांगितलं की परत शिकायचं म्हणून. तर राठोड सर म्हटले की रेग्युलर करा तुम्ही, रेग्युलर केल्यानंतर खूप म्हणजे चांगलं आहे, की हुशार पण आहे. मग त्याच्यामुळं मग रेग्युलरमध्ये मग मी 9वीला ॲडमिशन घेतलं, म्हणून तुमच्या वर्गामध्ये मी परत येण्याचे योग मला परत आले आणि तुमच्या सहवासात मी 12वी पर्यंत राहिले. तर राठोड सरांचे मी खूप ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मी पुन्हा शाळा शिकू शकले आणि आजपर्यंत इथपर्यंत आले आहे. शाळा म्हणजे नक्की काय असते, तर ते असतं पंखांमध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान, म्हणजे श्री भगवान विद्यालय बालमटाकळी. खरंच या शाळेतील अस्मरणीय आठवणी आहेत. खरंच सर अजूनही आठवतात. आम्ही इयत्ता 9वीमध्ये असताना म्हणजे काही मुलं अशी होती की खोडकर पण होते आणि हुशार पण होते. तर ही बॅच म्हणजे एकदम खोडकरही होती, खेळायला चांगली होती आणि अभ्यासालाही चांगली होती. खोडकर होते, आता राग येऊ देऊ नका, पण होते काही खूप आठवणी आहेत. सुळे वाल्मिक होता, अजून सगळे होता. हे असे काही 3-4 आणि त्यांच्यामधील दुवा होता, तो संजय होता, ओके संजय. इकडे मुलींकडेही गोड बोलायचा आणि मुलांकडेही गोड बोलायचं. इकडचं मुलींमध्ये काय चाललंय तिकडे मुलांना सांगायचा, मुलांचं काय चाललंय ते मुलींना सांगायचं. वर्गामध्ये त्याच्यामुळे काय व्हायचे, भांडण व्हायचे. एक वेळेस असं झालं, एक वेळेस कामुने सरांना 10वीला आमचे कामुने सर आमचे क्लास घ्यायचे, म्हणजे पिरियड चालू होण्याच्या अगोदर क्लास घ्यायचे. तर मुलांनी कुणी अभ्यास नाही केला, काही नाही केला, त्यासाठी वह्या चेक केल्या. बऱ्याचशा मुलांनी अभ्यास केलेला नव्हता आणि त्यांचे नाव सांगायला एक कोणी काय केलं कोणी काही नाही. एक मुलींमध्ये पण आमची डेअरिंग मध्ये होती स्मिता, ती कधीच घाबरत नसायची मुलांचे नाव सांगायला. पण एखाद्या वेळेस तिने नाव सांगितलं की मुलं लगेच तिच्या खोड्या करणार. एक वेळेस तर मुलांनी काय केलं, 1-2 मुलांनी की तिच्या जे बसायची बेंच होती त्या जागेवरती मेलेली गांधी ठेवायची कधी कधी. म्हणजे ती घाबरत तिथे ओरडायची. मग आम्ही परत सरांना सांगायचो, परत मुलांना सर रागवायचे, मारायचे, परत मुलं असेच खोड्या करायचे. कधी कधी पाण्याच्या बॉटलमध्ये भाजी ओतून ठेवायचे. अशा बरेचसे मुलं खोडकर करायचे. सरांनी मारल्यानंतर सरांचे सुद्धा खोड्या करायला कधी कमी पडले नाही. टायरची हवा सोडून द्यायचे, सायकलची हवा सोडून द्यायचे. त्याच्यामुळे सर सुद्धा त्यांना थोडस दुर्लक्ष करायचं. नंतर आहे का वाल्मिकी तर ऐकायला आहे. संजय तर चाललाय, तुम्ही दोघे चालले, तुमच्या दोघांचं चालू इथं. ठीक आहे, जा. ओके. सुंदर आणि स्वच्छ हे नाते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आहे. शाळा या 2 अक्षरांनी शब्दात किती मोठे विश्व सामावले आहे याची आपल्याला शाळा सोडून काही वर्ष गेल्यानंतरच समजते. आता समजा आपण आलोय तिथे,
पण आपलं सगळं लक्ष कोणत्या शाळेकडे जात आहे, नवीन इमारतीकडे का जुन्या इमारतीकडे? जुन्याकडेच जात आहे. कारण आपण तिथे घडलेलो आहोत, तिथे लहानचे मोठं झालेलो आहोत आणि सरांनी जे आपल्याला तिथेच लहानचं मोठं करून आपल्याला ज्ञानाची शिदोरी तिथेच दिली की फक्त इमारत ही आपल्या पुढील मुलांसाठी आहे, पण आपण तिथंच घडलेलो असल्यामुळे तिकडची शाळा आपल्याला जास्त आवडत असते. हे झाडे लावण्याची वगैरे खूप आवड असायची. त्यांनी प्रत्येकांना एक एक झाड लावायला सांगितलं होतं. हे सगळे झाडे हे आपणच लावलेले आहेत आणि आजही मी प्रत्येकाला म्हणजे आता मी इथं गुरुकुलमध्ये शिकवत आहे, शिक्षिका म्हणून आहे, तर मी त्यांना सुद्धा सांगत असते की हे झाडं सर्व आम्ही लावलेले आहेत. या झाडांमुळेच खरं या शाळेला शोभा आलेली आहे. खरंच या आपल्या सर्व आदरणीय शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानरूपी शिदोरीमुळेच आपण सर्व कुठल्या ना कुठल्या चांगल्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहोत. आजचा दिवस आपल्या गुरूंना भेटण्यासाठी ही पर्वणीय आहे. मी या शाळेत शिकत असताना मराठी विषयात निबंध जर आला माझी शाळा, तर मी त्याच्यात एक शेवटचंच वाक्य लिहायचे की काटेरी गुलाब तोडू नये, श्री भगवान विद्यालय सोडू नये. हे माझं आजही मुलांना मी तेच वाक्य देत असते. निबंध जर द्यायचा असेल मुलांना तर काटेरी गुलाब तोडू नये, ते शाळेचं नाव पुढे लिहायचं. तर असे बरेचसे स्लोगन वगैरे राठोड सरांनी खूप छान मराठी पण विषय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मराठी विषय एकदम आजही मी खूप छान शिकवते मुलांना. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा खरं मार्ग दाखविला. ज्ञानाचा प्रकाश देऊ दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांकडूनच मिळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच मिळतो. ज्योती पेटवण्यासाठी समयित हवी वाद, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि दिशा गाठण्यासाठी पाहिजे शिक्षकांची साथ. सर्वांनी माझे हे मनोगत शांतपणे ऐकल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. काही जर चुकला असेल किंवा वाल्मिक सुळे सगळे यांचे नाव घेऊन जे खोड्या सांगितलेल्या आहेत, पण त्या आठवणीच्या आहेत आणि चांगल्या आनंददायक पण आहेत. कारण त्याच आठवणी खरं आपल्याला आहेत. आताच्या मुलांमध्ये मी पाहते, आता बरेचसे मुलांमध्ये आताचे आणि पहिले आपल्या मुलांमध्ये खूप बदल आहे. आपण क्लासमध्ये जरी असलो तरी कधी कुणाकडे एकमेकांकडे पेन पेन्सिल सुद्धा म्हणजे मागत सुद्धा नव्हतो. आणि एक आठवतंय की आम्ही इकडे 10वीला असताना 9वी 10वीला असताना खिडकीच्याच बेंचवर बसायचो कधी पण. कारण का, सर आलेली समजतात. कारण पुढच्या बेंचवर स्मिता, नंदा, त्या सविता, मनीषा त्या राहायच्या. शारदा मी आपली खिडकीत बसलेलं राहायचं. कोणी आलं का, आले बरं का सर, लगेच त्यांच्या गप्पा मग शांत व्हायच्या. एक वेळेस नागरगोजे सर चालले आणि विवेक पाठक सरांचा मुलगा विवेक इथून खेळत तिकडे चालला ना, आम्ही बघत होतो त्याच्याकडे. तर नागरगोजे सरांनी विचारलं, काय पाहतात? आम्ही म्हटलं काही नाही सर. आणि आमच्या खऱ्या गप्पा दुसऱ्याच चालल्या होत्या, पण त्यांनी ऐकलं होतं, पण ते मुद्दाम विचारलं काय चाललंय, काय बोलताय? म्हटलं काही नाही सर, विवेक पाठक सरांचा मुलगा चाललाय विवेक, त्याला पाहतो. म्हणे का बरं, विवेक काय नाव ठेवलं असेल त्याचं, विवेकचा अर्थ काय? आता म्हटलं काय सांगू यांना विवेकचा अर्थ, आता आपण तर दुसऱ्याच गप्पा चाललो होता. तर यांची समजूत घालवण्यासाठी सांगितलं विवेकला पाहतो म्हणून, कारण तो छोटा होता खूप. तर मग सांगितलं विविध विचार करणारा विवेक, दिलं मनाने जोडून. पण सरांना ते खूप आवडलं, म्हणे छान. आम्ही त्यावेळेस पण वाचलो होतो, नाही का आम्हाला खूप मार्क असला असता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जय. भरपूर या ठिकाणी वेळ झालेला आहे, तरी आता फक्त 2च विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनोगत होतील. आपणास विनंती आहे फक्त 2-2 मिनिटं आपण या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. यानंतर मी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी 2 शब्दात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. इथे जमलेले सर्व माझे वर्गमित्र आणि वर्गमैत्री सर्वांनी आज या ठिकाणी मी स्नेह संमेलन गेट टुगेदर या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलं. मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी खूप दिवस खूप वर्ष या ठिकाणी गेलेले आहेत. मित्रांनो, थोडक्यात बोलायचं खूप मनामध्ये असतं. मित्रांनो, वेळ तुम्ही सर्वांनी घेतला, थोडक्यात मी माझं मनोगत मांडतो. मित्रांनो, प्रत्येकाने जीवनात जगत असताना मित्रांनो प्रत्येकाला भगवंताने काही ना काही देणगी दिलेली असते. मित्रांनो,
बुद्धी, चालना, विचार, भावना प्रत्येकाच्या असतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात मित्रांनो. प्रत्येकाला त्या भगवंतानी एकसारखं जर बनवलं असतं तर कुठलाही फरक यामध्ये राहिला नसतं मित्रांनो. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर कुठेतरी गुरु माणसाच्या पाठीमागे नक्की असावा लागतो. या गुरुजांच्या आधारे आज या ठिकाणी आपल्या बॅचने या ठिकाणी मला तरी वाटतं याच्यापूर्वी झालेल्या गेट टुगेदर आणि इथून पुढे होतील भविष्यात एवढ्या मोठ्या जास्त प्रमाणात यश संपादन केलेलं नसेल मित्रांनो. आणि एवढ्या चांगल्या पोस्टवर सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सर्वच बाबतीत आपले मुलं अग्रेसर आहेत. आज या ठिकाणी जसं आता 2-3 जण म्हणले, या ठिकाणी मार्क जरी कमी पडले असतील, फेल जरी झालेले विद्यार्थी असतील, पण समाजात जगत असताना मित्रांनो माणूस म्हणून ते जगलेले आहेत आणि माणसाप्रमाणे या ठिकाणी ते या समाजात वावरत आहे. आणि नक्कीच यशस्वी व्यवसायामध्ये त्यांच्या क्षेत्रात त्यांनी यश मिळवलं आहे मित्रांनो. कोणी विद्यार्थी या ठिकाणी असा गालबोट नाव ठेवण्यासारखं मित्रांनो नाहीये. त्याच्यामध्ये भगवंतांनी कुठली कला दिलेली मित्रांनो. कारण याला सर्व कारणीभूत आपले गुरु आहेत मित्रांनो. गुरुला कधी विसरून जमायचं नाही मित्रांनो. भगवान श्रीकृष्णाचा देखील गुरु होते मित्रांनो. ते आज हे जगाचा करता करविता होते, पण त्यांचा देखील गुरु आज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अर्जुन असेल, महाभारतातले पांडव असतील, त्यांचे देखील गुरु होते मित्रांनो. प्रभू श्रीराम असतील, वशिष्ठ मुनी त्यांचे गुरु होते मित्रांनो. आणि हे सर्व गुरूंच्या कृपेनेच या ठिकाणी आपलं जे चालतंय मित्रांनो. गुरुशिवाय आज जीवनात कुठलाही अर्थ नाही मित्रांनो. गुरु नसेल तर काही अर्थ नाही. आई वडील तर आपले पहिले गुरु आहेत. त्याच्यानंतर आपण जो चिखलाचा गोळा असतो त्याला घडवण्याचं महत्वाचं काम जे करतात ते आपल्या समोर बसवलेले ज्येष्ठ गुरु, हेच आपलं मोठ्या जीवनाचं काम या ठिकाणी चांगलं घडवण्याचे करतात मित्रांनो. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी जे जमलो यासाठी खूप संघर्ष या ठिकाणी करावं लागलेलं मित्रांनो. कारण या सर्वांमधला दुवा कोणीतरी एक जण असतो मित्रांनो. या सर्वांच्या विचाराचे या ठिकाणी माझ्या दुकानावरती या भालम टाकळी येथे माझं छोटंसं हॉटेल दुकान आहे मित्रांनो. या ठिकाणी मी व्यवसाय करतो. सर्वजण या ठिकाणी मला माध्यमातून गेट टुगेदर संदर्भात बोलायचे, मेसेज वगैरे करायचे, कार्यक्रम करावे लागणार मित्रांनो. एवढंच मनाला ठरवलं होतं. दोन्ही ग्रुपला कशा पद्धतीने समजायचं, कशा पद्धतीने हँडल करायचं, खूप मेहनत कसरत घ्यावी लागली होती. हरकत नाही मित्रांनो. पण आज या ठिकाणी एक झालो, सर्वजण एक आलो, एकतेचं बळ या ठिकाणी आपण दाखवलं आणि विविधतेत एकता असती हे सर्वात मोठे या ठिकाणी उदाहरण आपण दाखवून दिलं. विचार वेगळे असू शकतात, विचाराचं भांडण असू शकतं, पण आपल्यामध्ये या ठिकाणी मनामध्ये कुठलाही भेद कुठल्याही मित्रमैत्रिणीमध्ये नाही मित्रांनो. त्याचं कारण आहे, कारण मनाने सर्व साफ आहे. कारण जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर विचार, संस्कार या ठिकाणी जीवनात लागतात. त्यासाठी माणसाला त्याग लागतो. त्या ठिकाणी विचाराची प्रेरणा लागते. घरातले संसार लागतात. संस्कार हे फक्त आई वडील, शिक्षक देतात. आणि ते जर जोपासायचे असतील जीवनात तर या ठिकाणी मनामध्ये स्वतःचं दडपण, स्वतःचे विचार, स्वतःची भावना या ठिकाणी आत्मसात करावं लागते मित्रांनो. या ठिकाणी आपण कुठल्या कुटुंबात जन्मलो आणि कुठल्या वाणीमध्ये जन्म घेतला याला महत्व आजच्या पिढीमध्ये नाही मित्रांनो. आपल्याला यश संपादन असेल कुठलंही क्षेत्र असू द्या, माठीमागे सरायचं नाही. पुरुष आहोत आपण. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय मित्रांनो की 100 पुरुषाची ताकद काय असते हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं कारण मित्रांनो युवकाची जी ज्योत, जी ऊर्जा, प्रेरणा, त्यांची जी या ठिकाणी ताकद असते ती नक्की देश, पिढी घडवण्याची ताकद त्यांची जी असते ही आज समाजामध्ये आहे. त्यामुळे आपण सर्वात मोठा वाटा या ठिकाणी गुरूंचा आहे. आपण या ठिकाणी कुटुंबात देखील वावरताना मित्रांनो नेहमी आपले आज मुलं संस्कार देण्याचे योग्य वयात आलेले शाळेमध्ये जातात, कोणी विद्यालयामध्ये जातात. आपण प्रत्येकाने त्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. डिजिटल युग आहे. या ठिकाणी IT पार्क झालेला आहे. या ठिकाणी सोशल मीडिया खूप भयानक या ठिकाणी संकट जगासमोर आहे. तेवढं त्याचा उपयोग देखील आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी जागृत राहिलं पाहिजे. काळाची गरज आहे. आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं मित्रांनो या ठिकाणी की आज या मोबाईलचा उपयोग आपल्याला समाजामध्ये खूप काही चांगल्या प्रगतीवर नेऊ शकतो आणि एका क्षणामध्ये आपण या ठिकाणी कुठलीही गोष्ट हे सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. पण त्याचा दुरुपयोग देखील तेवढा एवढाही वाईट आहे मित्रांनो. एखाद्याचं चांगलं आणि भलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ आहे, एक क्षणाचाही वेळ लागू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो सर्वांना एक हात जोडून विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मित्रांनो आपण या ठिकाणी आलात. इथून पुढे असे संबंध आपले या ठिकाणी राहिले पाहिजे. आत्ताच या ठिकाणी माझ्या अगोदर एक मला वाटतं विद्यार्थी बोलला की संजय दादा. मित्रांनो कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आपण जरूर यायला पाहिजे.
एकमेकाला सांगितले पाहिजे. आज ईश्वराची देवाणघेवाण या ठिकाणी झाली मित्रांनो, नाही तर कोण कुठे काय करतोय काही कळलं नसतं मित्रांनो. आपल्यामधील या ठिकाणी काही बांधव नसतील, या समाजामध्ये आज ते नाही आहेत, त्यांच्यासाठी मी या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो मित्रांनो. काही शिक्षक यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील या ठिकाणी अभिवादन करतो. आणि काही काही आपल्या पाल्य किंवा आपले जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहेत, या सर्वांमधील काहींचे आई वडील, भाऊ बहीण, कोणी ना कोणी या ठिकाणी दुःखामध्ये, कोणी ना कोणी त्याच्या जीवनातल्या अडचणीमध्ये व्यस्त आहेत किंवा त्रासामध्ये आहेत. कुठलंही त्यांच्यामध्ये या ठिकाणी दुःख आहे मित्रांनो, हे प्रत्येकाला सांगायचं वाटतं. त्या ठिकाणी मित्राचं नातं एवढं मोठं असतं, माणूस घनिष्ठ मित्रांनो, ते विचाराची देवाणघेवाण त्यामध्ये होतं. त्यांना देखील दुःख आहे. प्रत्येकाला इथं कुणाला दुःख नाही मित्रांनो, सर्वांना या ठिकाणी दुःख आहे. पण ते दुःख आपण आपल्या मनामध्ये ठेवून नाही, मित्रांना जो सांगतो तो आज आपला मित्र परिवार या ठिकाणी आहे मित्रांनो, याचं फळ आपण एकमेकाला ते द्यायला पाहिजे. आणि जेणेकरून हे पुढील आयुष्यात पुढील दिवसासाठी एकमेकांना ऊर्जा देतं मित्रांनो. कारण दुःख विसरून परत उभारावं लागतं. जीवन हे संघर्ष आहे मित्रांनो, लढावं लागतं. खूप काही स्वप्न असतात, सर्व पूर्ण होत नाही मित्रांनो, पण लढायचं मित्रांनो, लढणं सोडायचं नाही. थांबला तो संपला मित्रांनो, असा असतो विषय. कारण या ठिकाणी आपण आपलं जीवन जर चांगलं जगायचं असेल मित्रांनो, आनंदी जगायचं असलं ना, या ठिकाणी मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आपण इतरांसाठी 2 पावलं टाकायचे, 1 पाऊल आपल्यासाठी कोणाची वाट पाहिजे नाही मित्रांनो. 2 पावलं नक्कीच टाकायचे, नक्कीच आपल्याला जीवन सुखी होईल मित्रांनो. 2, 4, 8, 10 करता करता संख्या नक्कीच हजारावर पोहोचते मित्रांनो. आपल्या कार्यावरून आपली ओळख व्हायला पाहिजे मित्रांनो, आपल्या कर्मावरून आपली ओळख व्हायला पाहिजे. आपल्या या ठिकाणी वाणीतून, आपल्या या ठिकाणी वागण्यातून आपली ओळख व्हायला पाहिजे मित्रांनो. आपल्या नावावरून नको, वडिलापार्जित आपली ओळख नको, असं मला वाटतं मित्रांनो. त्यासाठी आपण या ठिकाणी विचार त्या पद्धतीचे पाहिजे, वागणं त्या पद्धतीचे पाहिजे, संस्कार त्या पद्धतीचे पाहिजे. आई वडिलांची आज्ञा आणि गुरुजनांच्या या ठिकाणी विचाराची सांगड या ठिकाणी घालायची असते मित्रांनो. आणि पुढील पिढी ही चांगली सुसंस्कृत कशी होईल यासाठी सर्वांनी या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन आपल्या लहान पिढीला केले पाहिजे मित्रांनो. आज या ठिकाणी गुरुजन एवढ्या दुरून या ठिकाणी आले, वेळ दिला आपल्यासाठी, आणि आज आपल्या समोर या ठिकाणी ते आहेत. या सर्वांचं मी आपल्या ग्रुपतर्फे खूप खूप त्यांचा मी आभार व्यक्त करतो मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो, या निमित्ताने महिला वर्गांना बोलायचं असं वाटतं थोडासा विषय, की जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच, पण संसार हाकताना मित्रांनो एकमेकाला जर आनंदी ठेवायचं असलं, महिला असो पुरुष असो, आपल्या कुटुंबात सुख समाधान जर लाभायचं आणि आनंदी जीवन जगायचं असतं तर एकत्र कुटुंब ही पद्धत इतकी चांगली मित्रांनो. एकमेकाच्या सानिध्यात विचाराची देवाणघेवाण करू, आपण जर एकमेकाचं मन जपलं, 2 पावलं आपण मागास घेतले आणि एकमेकांची या ठिकाणी विचाराची सांगड जर घातली तर नक्कीच मला वाटतं कुटुंबात आनंद राहतो मित्रांनो. कारण आपण सून आहोत या घरची, सासूने नक्कीच 2 दिवस या ठिकाणी या घरासाठी, घरपण या घरासाठी 2 दिवस किंवा 2 रुपये कष्टाने करून आणून घर उभा केला असतं मित्रांनो. तुम्ही भगिनी आहात आमच्या, आयुष्यात कधी तुम्हाला काही कमी पडणार नाही. फक्त आपले सासू सासरे असतील, आई वडील असतील, त्यांना तुम्ही कधी आयुष्यात अंतर देऊ नका मित्रांनो. सुखा समाधानी ते जर जगले, त्यांचा मुलगा त्यांच्या समोर जर अशी आयुष्यात वेळ येऊन नका देऊ की तुमच्या निर्णयाला साथ देईल, की आई वडिलांना साथ देईल, असा जीवनात त्याला कधी वेळ येऊन नका देऊ. कारण पुरुषाचं सगळ्यात जास्त या ठिकाणी जर कधी दुःख होत असेल तर या ठिकाणी आपले आई वडील आणि अर्धांगिनी असेल लक्ष्मी, यामध्ये जर कधी पेच निर्माण झाला तर न्याय निवाडा करायला काय गावगाडा नसतो मित्रांनो, का कोणी पाहुणा रावळा नसतो. त्यासाठी या ठिकाणी संस्कार लागतात. ते संस्कार आम्हाला या गुरुजनांनी दिलेले आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच जीवनात उपयोग पुढील करताल. आणि आपल्या जीवनात कधीही शिक्षक कुठलाही भेटला, आई वडील आणि शिक्षक मध्ये कधीही भेदभाव मानू नका. कारण त्यांनी जर आज आपल्याला घडवलं नसतं, या ठिकाणी आपण तुम्ही कधी उभं राहिलं नसतं मित्रांनो. आनंदी जगा, आनंदी राहा. सर्वांना विनंती, आपली कर्माची कार्याची यादी जेव्हा मोठी होईल ना मित्रांनो, आपलं जीवन 100% सुख होईल मित्रांनो. काहीच कमी पडणार नाही आपल्याला. आणि आशीर्वाद असा असतो, देर आहे लेकिन अंधेर नाही. या ठिकाणी यश 100% तुम्हाला येणार. आणि भगवंत वरतून बघत असतो तुमच्या कार्याला, आणि त्याची कुणालाही ग्वाही द्यायची गरज नाही.
कुणाला काही सांगायची गरज नसते, कारण ती एक ऊर्जा असते माणसामध्ये. ती ऊर्जा अशी असते ना, स्वतःच्या विचाराची ताकद किंवा स्वतःच्या मनाची, आपल्या चांगल्या राहण्याची, ती माणसाला नक्कीच पुढे घेऊन जात असते मित्रांनो. आणि ते कुठलेही त्याच्यावर पडदा मित्रांनो येऊ शकत नाही मित्रांनो. कारण या ठिकाणी संसारात समाजात वावरत असताना समाज प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण या ठिकाणी करत असतो. कोणालाही आज बोलण्याला तेवढा वेळ नाही, कोणाला कोणी सांगू शकत नाही मित्रांनो अशा पद्धतीने जीवन जगायचं. पण या निमित्ताने थोडा वेळ भेटला तुम्हाला सांगायचा, आयुष्यात तुम्ही जगताना खेळा, बागडा, आनंदी राहा, सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो. पण जीवनात काही गोष्टीचं तारतम्य आणि काही गोष्टीचं विचाराची जी या ठिकाणी देवाणघेवाण असेल आणि बंधन असतील, ते लिमिट तुम्ही कधी क्रॉस करू नका मित्रांनो. कधी जीवन तुमचं सुखकर व्हायल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी आदर्श जर आपले या ठिकाणी छत्रपती राजे जर आपले आदर्श या पिढीचे हिंदवी स्वराज्याचे ते संस्थापक आहेत, त्यांच्या मातांनी त्यांना ज्या पद्धतीने घडवले मित्रांनो, आपले आई वडील त्या याच्यातून गेलेले आहेत मित्रांनो. जरी शिक्षण नसेल मित्रांनो, आडणी असेल, पण संसार सुखी कसा करायचा हे फक्त आपल्या आई वडिलांना माहित असतं मित्रांनो. पण आपण डिजिटल युगात असतो मित्रांनो, ऐकण्याच्या पलीकडे असतो. फक्त आई वडिलांचा आणि गुरुजनांचा शब्द मोडू नका. आयुष्यात तुम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी कमी पडणार नाही मित्रांनो. जीवनात संघर्ष प्रत्येकाचा आहे, कोणाचा नाहीये, सगळ्याच्या जीवनात आहे. आनंद हा कमी मिळेल, पण आनंदाचा काय असतं माणसाला लय दिवस आठवण राहते. आणि दुःखाचा काय विषय असतो, दुःख आला का माणूस कोलमडून जातो. बिलकुल काही कोलमाडायचं नाही मित्रांनो. अहो भगवंत साक्षीला आहे मित्रांनो, आयुष्यात खूप संघर्ष केलेला माणूस तुमच्या समोर उभा आहे. सांगायचं खूप आहे, वेळ कमी मित्रांनो, भूका लागले म्हणले हरकत नाही. पण हा माणूस आजही तुमच्या समोर आज असं बोलण्याचं डिरिंग आहे, ताकद आहे की एक दिवस सुद्धा जर मला बोलायला लावलं तुम्ही जीवनावर तर खूप बोलू शकतो, खूप सांगू शकतो मित्रांनो. पण आज वेळ कमी असल्यामुळे मी तेवढं तुमच्या समोर बोलू शकत नाही. कारण खूप छोटे दुःख असतात समाजात, घरामध्ये, प्रपंचात मित्रांनो. आणि क्षुल्लक गोष्टीहून एकमेकाचं घर मी पाहिलेले उद्ध्वस्त झालेले मित्रांनो. आणि मित्र एकमेकाला सांगितल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आपापल्या प्रपंचात, आपापल्या समाजात वावरताना कुठल्याही शब्दाने, शब्द शस्त्र आहे मित्रांनो, आणि ते शस्त्र माणसाच्या हृदयाला डायरेक्ट वार करतं मित्रांनो. प्रत्येकाला शब्द जपून वापरा. वाणी गोड असते, गोड वाणीने तुम्ही एकमेकाला बोला, 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यानंतर काही जण आपल्याशी विचार विनिमय करणार आहे, मनोगत मांडणार आहे मित्रांनो. भेटली वेळ जीवनात कधी तर नक्कीच परत कधी विचार मांडेल. बोलण्याची संधी संयोजकांनी दिली, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो या निमित्ताने. आणि मी थांबतो. जय महाराज. स्मिताताई देशमुख आपल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींच्या वतीनं या ठिकाणी शेवटचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील.